श्री गुरु लीलामृत अध्याय 23. नमस्कार. स्वामी समर्थांच्या अगाध लीला फक्त अक्कलकोटपुरत्या मर्यादित नव्हत्या. जेव्हा साक्षात शिवाचा अवतार मानले जाणारे चिदंबर दीक्षित महायज्ञ करत होते, तेव्हा साक्षात स्वामी समर्थ तिथे उपस्थित होते. यज्ञात ओढवलेले एक भीषण संकट स्वामींनी एका क्षणात कसे निवारले, पाहूया अध्याय 23 मधील ही अंगावर शहारी आणणारी कथा. आजोबा, हा कसला हौद आहे? आणि स्वामी अक्कलकोट सोडून इथे मुरुगोडच्या यज्ञात का आले होते? बाळा, चिदंबर दीक्षित हे साक्षात भगवान शंकराचे अंश होते. ते जेव्हा मुरुगोडमध्ये महायज्ञ करायचे तेव्हा प्रत्यक्ष स्वामी समर्थ तिथे पंक्तीत तूप वाढण्याचं काम करायचे. एकदा काय झालं, यज्ञाचा मोठा स्वयंपाक सुरू होता. कढी आणि आमटीने भरलेले मोठे हौद तिथे ठेवलेले होते. अचानक एक तरुण ब्राह्मण गरम आमटी काढताना पाय घसरून थेट त्या उकळत्या आमटीच्या हौदात पडला. बापरे, मग त्याचं काय झालं? तो वाचला का? बाळा, उकळत्या आमटीमुळे तो जागीच गतप्राण झाला. यज्ञात असं संकट आल्यावर सगळे घाबरले. चिदंबर दीक्षित धावत स्वामी समर्थांकडे गेले आणि म्हणाले, महाराज, यज्ञाची लाज राखा. स्वामी शांतपणे म्हणाले, घाबरू नका. त्या ब्राह्मणाला इथे घेऊन या आणि त्याच्या शरीराला भरपूर हळद लावा. मग स्वामींनी त्याला जिवंत केलं? हो, स्वामी त्याला थोपटत ओरडले, काय रे, तुला गाढ झोप लागली की काय? चल उठ आणि ब्राह्मणांना विडा दे. आणि काय आश्चर्य, तो मृत झालेला ब्राह्मण चक्क झोपेतून उठावं तसा खडबडून जागा झाला. स्वामींच्या कृपेने त्याला नवीन आयुष्य मिळालं आणि त्याचं नाव यज्ञदत्त ठेवण्यात आलं. वाह, म्हणजे साक्षात यमराजालाही स्वामींनी मागे फिरवलं तर. अगदी बरोबर. एवढंच नाही तर जेव्हा यज्ञात आमटी संपली तेव्हा याच यज्ञदत्त ब्राह्मणाने एक पळी पाणी त्या रिकाम्या हौदात टाकलं आणि स्वामींच्या कृपेने तो हौद पुन्हा काठोकाठ भरून उसळू लागला. अशा या स्वामींच्या अफाट लीला आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष निसर्गाचे नियमही बदलून टाकले. चिदंबर दीक्षितांच्या यज्ञात स्वामींनी प्रत्यक्ष उभे राहून ब्राह्मणाला जीवदान दिले आणि यज्ञाची प्रतिष्ठा राखली. स्वामींची ही दत्तात्रेय शक्ती चराचरात कशी व्यापली आहे हे आपण पुढच्या भागातही पाहणार आहोत. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन 18, आजोबा नातू आणि अक्कलकोट. भेटू लवकरच पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ.